पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवानिमित्त 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघम यासह विविध पद्मशाली संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकोट रोड येथील कुचन हायस्कूलच्या मैदानावर विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 4 दिवसीय महोत्सवात 260 बाय 160 फुटांची श्री मार्कंडेय महामुनी यांची भव्य चित्रकृती साकारण्यात आली। ही कलाकृती निर्माण करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना पद्मशाली युवजन संघमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा म्हणाले, या ठिकाणी नारळी पौर्णिमा निमित्त पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत मार्कंडेय महामुनींचा छायाचित्र इथं एवढं भव्य दिव्य करण्याचा संकल्पना आम्ही योजना संगमच्या वतीने घेतलो होतो। या संकल्पनेत सर्वात मोठा श्रेय जातो आमचे कलाकार विपुल मिरजकर, तसेच महेश जिंदम, त्यानंतर आमचे अमर बोडा असतील, किसन पासकंटी आहेत, असे टोटल आमची टीम मिळून हे काम केलं आहे। ह्या एवढं मोठं करण्याचा मागचा हेतू एकच आहे की मार्कंडेय महाराजांचं एवढं मोठं चित्र आजपर्यंत कुठंही काढलेलं नाही। नागरिकांना ही चित्रकृती 40 फूट उंच व्यासपीठावरून पाहता येणार आहे। या चित्रकृतीचा गिनीज बुकमध्ये नोंद करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती पद्मशाली समाजाचे नेते श्रीनिवास संगा यांनी सांगितली। ते विश्वविक्रम नोंद व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। यावेळी जर नाही झालं तर आम्ही पुन्हा पुढच्या ह्याच्यापेक्षा छान पद्धतीने आम्ही प्रयत्न करू आणि समाजाला एकत्र बांधण्याचा आम्ही ह्या निमित्तानं कार्यक्रम करतोय। संस्कृत पद्धतीने कसं समाज एकत्रित झाले पाहिजे हेच आमचा मूळ उद्देश आहे। मी पूर्ण युवा पिढीला पद्मशाली समाजाचं एकच आवाहन करतो, प्रभू मार्कंडेय महाराजांनी आपल्या समाजाच्या हितासाठी अनेक आपले पद्मशाली समाज सर्व समाजांच्या भवितव्यासाठी मार्कंडेय पुराणात दुर्गा सप्तशती असे अनेक वेद लिहून गेलेले आहेत। आपण ते वेद पुन्हा पाठन करावं व आपल्या समाजाला आपली संस्कृती जपण्यासाठी आपण प्रयत्न करावा हेच मी विनंती करतो। धन्यवाद। श्री मार्कंडेय महामुनी यांची भव्य चित्र साकारण्यासाठी किती रंगाचा वापर करण्यात आला, किती कलाकारांनी चित्र काढण्यासाठी मदत केली याची माहिती चित्रकार विपुल मिरजकर देताना म्हणाले, नमस्कार, मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर। अख्ख्या सोलापूरकरांना माहिती आहे की विपुल मिरजकर यांच्या नावाने 14 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत। 15वा वर्ल्ड रेकॉर्डसाठी मला श्रीनिवास संगा सरांनी मला एक कन्सेप्ट सांगितलं की विपुल मिरजकर आपल्याला एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं की आपल्याकडे काय आयडिया असतील। मग सरांनी सांगितले की आपल्याला नारळी पौर्णिमा निमित्त आपल्याला श्री महामुनी मार्कंडेय महाराजांची एक प्रतिमा साकारायची, ते वर्ल्ड रेकॉर्ड व्हायलाच पाहिजे असं त्यांनी मला सांगितले। मग मी त्यांना म्हणलो की याचा उद्देश काय तुमचं वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा। मग त्यांनी म्हणले की वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यावरती जेवढं मोठं नाव होतं आणि जेवढं तेलुगू समाज लोकांकडे जात आहे मार्कंडेय महाराजांनी, आणि एक त्यांचं एक संकल्पना अशी पण आहे की पूर्ण तेलुगू समाज त्यांना एकत्र आणण्याचं एक एवढी मोठी एक संकल्पना आहे की त्यांनी सांगितले होते। मग एवढी मोठी संकल्पना त्यांनी सांगितल्यावरती मी होकार म्हटलो होतो। मग त्यांनी टाईम सांगितले की आपल्याला 8 तारखेला कंप्लीट पाहिजे म्हणून। मग मागच्या महिन्यात त्यांनी मला 14 तारखेला मला भेटले होते। मग 16 तारखेला मी ते 16 जुलैला मी ते काम चालू केलो। मग 10 दिवसांनी स्केल पूर्ण झालेला आहे। किती बाय कितीमध्ये याची साईज आहे 160 फूट बाय 260 फूट इतकी आहे, म्हणजे टोटल 1 एकरची ही प्रतिमा आहे। मग आम्हाला हे साकारण्यासाठी टोटल 22 दिवसाचा कालावधी लागलेला आहे। पण शेवटच्या 4 दिवस जे होतं, जसं पाऊस आलतं म्हणजे एक कमीत कमी 40 ते 50% काम झालं होतं। मग पाऊस आल्याने खूप काही आमचं जे आम्ही कलर इथं यूज केला आहे, म्हणजे खडी पण असतील, कलर असतील, मग पावसाने ते पूर्ण कलर पण गेलेला आहे। आणि खूप लोकांनी आम्हाला आशीर्वाद पण दिले की हे तुमचं कंप्लीट होणार आहे, असं पूर्ण लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिल्यामुळं ते पूर्ण कंप्लीट झालं। किती सहकार्याने सहकार्य ॲज अ एक कलाकार म्हणून यामध्ये 5 लोकांनी आम्ही हे कला सादर केलेला आहे। पण सरांना हे पण मी म्हणलो होतो की आम्हाला मॅन पॉवरची गरज आहे की सोलापूरकरांना माहिती आहे की 2021मध्ये मी एक दुर्गा देवीची एक प्रतिमा साकारलेली होती। ते मला बनवण्यासाठी 3 महिन्याचा वेळ लागला होता। मग हे आम्हाला बनवण्यासाठी 20 दिवसाचा कालावधी लागला। मग सरांनी आम्हाला मॅन पॉवर दिल्यामुळे ते हे पूर्ण साकार झाले। रंगाच्या रूपामध्ये कुठले पदार्थ किती किलोच्या स्वरूपात वापरतो? आम्ही टोटल हे 500 लिटरचा मी कलर यूज केलेला आहे। त्यामध्ये पावसाने ते 200 लिटर वाया पण गेलेला आहे। कुठला कलर? प्लास्टिक पेंट आम्ही ते यूज केलेला आहे। टोटल एक 30 ते 40 ब्रास इतकी ती ब्रास खडी आहे। सोलापूर शहरात प्रथमच असा आविष्कार होत असल्याने संयोजक आणि चित्रकाराचे कौतुक करताना पद्मशाली समाजातील ज्येष्ठ काय म्हणाले तेही पहा।
या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महामृत्युंजय मंत्रपठण, रुद्रपूजन, भक्तिसंध्या, महारुद्राभिषेक, स्तोत्रपठण यांसारखे धार्मिक कार्यक्रम होणार असून तेलंगणा व मध्य प्रदेशातील मान्यवर सहभागी होतील. शिवाय कुंकुमार्चन, पूर्णाहुती आणि महाआरतीने महोत्सवाचा समारोप होणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी दिली. सकाळी महारुद्राभिषेक आहे. हार्ट ऑफ लिव्हिंग वाले येतील. त्यासाठी फक्त आम्ही 25 लोक प्रमुख उपस्थिती सकाळी आहे, कारण नारळी पौर्णिमा निमित्त सगळे मंदिराला जातात. मेन कार्यक्रम दुपारी 2 नंतर इथं सुरू होतो. काय असं स्वरूप? उद्या पहिला 2 नंतरनं जेवढे भाविक येतील मार्कंडेय महाराजांचं दर्शन घ्यायला येतील, त्यानंतरनं संध्याकाळी पुन्हा ओम हवन, अग्निहोत्रीचा हे कार्यक्रम आहे आणि लेझर शो हे कार्यक्रम आहे. विविध भागातून आमचे ऑल इंडियाचे पदाधिकारी मान्यवर बी येत आहेत.